नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज अनयाचा अॅन्युअल डे आहे, त्याचीच तयारी चालू आहे आमची. लेटने त्याचे केस धुतले कारण सकाळपासून मग घामाने पुन्हा खराब होतील म्हणून आम्ही थोडी लेटच तयारी चालू केली. आम्ही आता तयारी चालू केली. 5ला तिथं पोहोचायचं होतं, आम्ही 5लाच तयारी चालू केली. 6-6:30 वाजेपर्यंत आम्हाला म्हटलं की कार्यक्रम चालू व्हायचं म्हणलं लेट होतच, मग आम्ही 6-6:30 वाजेपर्यंत पोहोचायचं ठरवलं. म्हटलं पहिला आणण्याची तयारी करून घेऊया. तर जितकं मला तयार व्हायला आवडत नाही तितकं मला आणायला तयार करायला आवडते, की असं वाटतं की हा हिच्यासाठी सगळंच पाहिजे. मेकअपचं इतकं कळत नाही, पण तरी पण थोडंफार ट्राय केलं. मी काय केलं, जास्त तिला मेकअपचं यूज नाही केलं. माझ्याकडे नाहीच आहे तसं, पण मी यूज करत नसल्यामुळे मग मी काय केलं, जे लिप बाम वगैरे होतं त्यानंच थोडंफार डोळ्यानं वगैरे आय शॅडो वगैरे करून घेतलं. थोडंफार, जास्त नाही केलं. आणि आणायचं इतकं चाललेलं, जे काही लावलं ना पहिला आरशात बघत होती. आणि केस लहान असल्यामुळे काय हेअरस्टाईल करू ते समजत नव्हतं. मग थोडंफार मी ट्राय केला काहीतरी करण्याचा, खूप क्लिपा वगैरे लावला आणि त्यानंतर मग असं काहीसा मी तिचा लुक केलेला, दाखवते तुम्हाला. असं काहीसं मी तिला रेडी केलं. थोडंफार मी ट्राय केलं काहीतरी करण्याचं केसांचं, पण ते इतकं नाही ठीक झालं. पण जसं इथे तुम्हाला दिसतंय, मी अशी थोडीफार हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न केला. छान दिसत होतं तिला, पण आणि जरा केस मोठे असते ना आणि छान वाटलं असतं. आता मी तिचं केस थोडेफार वाढवायचंच म्हणतोय. आमची तयारी झाली आणि आम्ही आता निघालो. तर अनया पहिलाच जाऊन अशी वन साईड बसलेली. तिला काय माहिती का असं वन साईडच बसायला जास्त आवडतं, आणि त्यात तिनं स्कर्ट घातलेला, म्हटलं आता बसू दे. मग तशीच बसली होती पप्पाला पकडून. आणि आता आम्ही चाललो. आता जिथे अॅन्युअल डे होता, फंक्शन जिथे होतं तिथे आम्ही पोहोचलो. तर तिथे काय तर स्क्रीनचा प्रॉब्लेम झालेला, त्यामुळे लेटच चालू झालं. आणि आण्याचं काय होतं, एकदम लेट होता परफॉर्मन्स. मग मी आण्याला भेटायला गेलो, थोडा टचअप वगैरे केला आणि ते स्टेजवर पण आले. तर गेस्ट आले, मग त्यांचं सत्कार वगैरे ते चालू झाला. मग ह्या मुलांना तिथेच उभं केलं. मग आण्याचे इतके नखरे चालू झाले, तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. थोडं पण शांत बसत नव्हती, नुसता दंगा. त्याचा ड्रेस फिरव, कुठं नाच, कुठं उड्या मार, हेच तिचा मस्ती मजाक चालला होता. मला वाटलं होतं की आता इतका लेट झालाय, मग कशी पूर्ण मेंगाळी असेल, तर जास्तच ती म्हणजे उत्साही झाली होती. स्टेजवर आलं बस उड्या मारायचं चालू होतं तिचं. आणि मी तिचा डान्सचा पुरा व्हिडिओ टाकतोय. पण काय झालंय, ते जे सॉन्ग आता आहेत त्यामध्ये ते जर ॲज इट इज टाकलं तर कॉपीराईट क्लेम येण्याची शक्यता. मी टाकणार आहे, पण जर क्लेम आला तर मी ते इरेज करून मग पुन्हा व्हिडिओ रिअपलोड करणार आहे. तर त्यासाठी मी काय करते, तिचा शॉर्ट व्हिडिओमध्ये तिचा आता फुल डान्स तर नाही ना, 3 मिनिटाचा काहीतरी आहे,
तर मी थोडाफार ट्राय करतो की तिचा व्हिडिओ ॲटलिस्ट थोडाफार तर टाकतो, म्हणजे तुम्हाला कळेल की काय सॉन्ग आहे. मराठी सॉन्ग होते आपले जे आता ट्रेंडिंग होते, एक नंबर तुझी कंबर, झापूक झुपूक, हे सॉंग्स होते. तर एन्जॉय करा अनयाचा डान्स.
असा काहीसा आण्याचा डान्स झाला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट नक्की करा की तुम्हाला आण्याचा डान्स कसा वाटला. तर त्यानंतर ग्रुप फोटोज झाले त्यांचा. त्यानंतर आम्ही घरी आलो. मग आई म्हटलं की तिची नजर काढूया. मग आईने नजर काढली तिची. कशी भरली नाही टाकत. अनयाची आमच्या दृष्टी काढली. अनयाने खूप छान डान्स केला. तर मन माझा डान्स कसा वाटला. पिल्लू पिल्लू हा सांग की. पिल्लू म्हण की माझा डान्स कसा वाटला. अगं इकडे बघ. हा म्हण. कमेंट मारत खाशील. ए उलट बोलायच नाही आणि मम्मीला कुणालाच बोलायच नाही उलट. जा तिकडं. मग सांग मग. मम्मीले मारती.